जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा सिरपेश देऊन येथे त्यांचे स्वागत केले। तेच हे ठिकाण प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे शिरमाळा। आता आपले पॅलेस बघून झालं, आपण बाहेरूनच बघितलेलं आहे। पोहे आता आपण प्रगती ॲग्रो रिसॉर्ट चेकआउट करत आहोत। कसं वाटतंय? छान। असं हे प्रकृती ॲग्रो आहे, मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे। थोडं एक्सप्लोर करूया आज। अशा प्रकारे आपण गाडी पार्क इथे केलेली आहे। स्विमिंग पूल पण आहे इथे, गार्डन आहे, रेस्टॉरंट आहे। अशा प्रकारे स्विमिंग पूल पण आहे। अशी एक त्यांचीच बिल्डिंग आहे ही पण। गार्डन आहे, असं खूप छान ठिकाण आहे असं जव्हारचं, आणि परवडेबल एकदम सुंदर असं। असे रूम्स आहे त्यांचे। उजव्या हाताला समोरही रूम आहे, आपण समोर घेतली आहे। अशा प्रकारे डाव्या हाताला गार्डन आहे। या वर इथं रेस्टॉरंट आहे, वरती बसायलाही बनवलेलं आहे त्यांनी मस्त छान। अशा प्रकारे आपल्याला इथं रूम दिलेला आहे। अशा प्रकारे 502 नंबरचा रूम आहे आपला। सुप्रभात मित्रांनो, शुभ सकाळ। स्वागत आहे आपलं मार्ग घेतलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कालचा आपला दिवस खूपच छान गेला। जयसागर डॅम, हनुमान पॉईंट आणि काळमांडवी धबधबा सगळं अप्रतिम अनुभवलं। आता आपण आलो आहोत प्रगती ॲग्रो फार्म येथे। काल आपण मुक्काम केला होता। एकदम शांत निसर्गरम्य जागा आहे। आज सकाळी पक्ष्यांचा आवाजात झोपेतून उठलो। आता सकाळ झाली आहे, आता थोडं फ्रेश होऊया। आपण नाश्ता करणार आहोत आणि मग थोडं स्विमिंग पूलचा पण आनंद घेणार आहोत। इथलं वातावरण एकदम मस्त आहे। हिरवळीचं मध्ये थंडगार पाणी आणि सकाळचा वारा। थोडा वेळ स्विमिंग करून आपण जव्हारचं अजून काही ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत। चला तर आता आपण नाश्त्याला जाऊया। पोहे आणि अंडा बुर्जी पाव अशा प्रकारे नाश्ता आहे आजचा आपला। पोहे, अंडा बुर्जी, पाव। थोडा मित्रांनो आपण नाश्ता घेऊया। मला बुर्जी पाव खायचा आहे। बुर्जी आणि पाव एकच। चला बसा। चला खा ग, कसा आहे नाश्ता सांगा बरं। खूप सुंदर आहे, छान। कोवळं ऊन खाल्ल्यानंतर पोह्यांचा नाश्ता, गरम गरम पोहे खूप मस्त आहे। खूप छान नाश्ता आहे। बुर्जी कशी हो? छान मस्त आहे, छान आहे बुर्जी। पोहे सुंदर आहे। बुर्जी पाव डायनिंग एरिया नाश्त्याचा। हा नाश्त्याचा एरिया आहे त्यांचा, आणि बाहेर रेस्टॉरंट टाईप पण बनवलेलं आहे, गार्डन रेस्टॉरंट। आपण ब्रेड कटलेट बनवले आणि उपमा पण घेतला होता, ब्रेड सँडविच पण घेतले होते, आणि कॉफी आणि चहा। चला आता स्विमिंग पूलमध्ये आपण स्विमिंगचा आनंद घेऊ राहिलोय। एवा आज आम्ही स्विमिंगचा आनंद घेऊ राहिलोय। असं उलट पुलट पोहणं। कसं वाटतंय? चला आता स्विमिंगचा आनंद घेऊन झालाय आता यांचा।
मस्त पैकी हं, खूप छान वाटलं. हं. आता आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. निघणार आता हे स्विमिंग करते मग जाऊ आपण. इथं उतारावर आहे माझं. लाईफमध्ये असा एकदा केला पाहिजे. आता आपण प्रगती ॲग्रो रिसॉर्ट चेकआउट करत आहोत. आता पुढे आपण राजविलास पॅलेस जात आहोत. चला पुढच्या प्रवासासाठी तयार झालोय आम्ही. चलो बाय बाय. चला आपण आता पुढे जाऊया. काय बघायला जायचं आता आपल्याला? जयविलास पॅलेस. आता आपण जय विलास पॅलेस बघायला चाललेलो आहोत. आपलं कालचं बाकी इथे. काल आपण केलं नाही, वेळ झाला त्याच्यामुळे. मित्रांनो, आपण जयविलास पॅलेसला गाडी पार्क केली आता आणि असा इथून थोडा ट्रॅक आहे, तर आपण तो जयविलास पॅलेसला जात आहोत. अशी आता इथं गाडी पार्क केली. पार्किंग तर काही नाही आहे, पण आपण लावली आहे. 1-2 गाड्या लागलेल्या आहेत अशा. तर आपण पुढे जात आहोत. मित्रांनो, आता आपण प्रगती ॲग्रो रिसॉर्ट सोडून पुढच्या ठिकाणी आलो आहोत. ते म्हणजे जव्हारचं एक ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाण जयविलास पॅलेस. हे पॅलेस जव्हारांच्या राजघराण्याचं एक प्रतीक आहे. आज आपण या पॅलेसचं दर्शन घेणार आहोत आणि त्याची रचना, इतिहास आणि परिसर दाखवणार आहोत. चला तर मित्रांनो, बघूया जव्हारच्या इतिहासाचा हा सुंदर वारसा. जयविलास पॅलेस. राहा आपल्या सोबत मार्ग घेतलेल्यावर. मित्रांनो, पॅलेस मेंटेनन्स चालू असल्यामुळे आपल्याला आत काही एंट्री नाही आहे, कारण साधारणतः 1-1.5 महिना लागणार आहे त्यांचं मेंटेनन्सला. त्याच्यामुळे आपण बाहेरच्या बाहेरच आता पॅलेसला बघूया. आपले स्टार खूप खराब समजावे. 2 महिन्यानंतरच आता हा चालू होणार आहे पॅलेस, कारण त्यांचं अंडर मेंटेनन्स आहे. आता त्याच्याच पाठीमागे हा असा एक निसर्ग आहे. हा जो निसर्ग आहे हा आपण काल ह्याच रस्त्याने गेलो होतो काळ मांडवी धबधब्याला, आणि हनुमान पॉईंट इकडे या बाजूला. अशा प्रकारे हा सुंदर असा निसर्ग बघा. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. अशा प्रकारे पॅलेसच्या पाठीमागचा हा व्ह्यू आहे आणि हे पॅलेस. चला. श्रीमंत महेंद्रसिंग विजयसिंग मुकणे यांचं हे पॅलेस होतं. आता आपलं हे पॅलेस बघून झालं. आपण बाहेरूनच बघितलेलं आहे, कारण यांचा मेंटेनन्स चालू आहे आतमध्ये. आता आपण शिरमाळला जात आहोत. तर आता शिरमाळला गेल्यावर तुम्हाला तिथला निसर्ग दाखवतो आम्ही. चला तर जाऊया शिरमाळला. असं ट्रॅक करत जाताना असं खूप छान असं जंगल आहे. पॅलेसला जाताना थोडंसं पायी चालावं लागतं. थोडंसं 20-1 मिनटं पायी जावं लागतं. आणि वाटेत असे लेफ्ट साईड राईट साईडला असे खूप छान असे हिरवे गार झाडं आहेत. आता आपण शिरपामाळला प्रवेश केलेला आहे. चला आता आपण जाऊया. प्रवेशद्वार थोडं पुढे आहे, परंतु हा वॉकवे थोडा. भारी वाटतं इथं. हो, अगं आम्ही एकदम नवीन झालो होतो ना, तेव्हा चालू होतं. खूप छान आहे ना आपल्याकडे फोटो दाखवतो. 2 वर्ष लागली. मित्रांनो, आपण 3 वर्षापूर्वी येऊन गेलेलो आहे, परंतु आपण त्यावेळेस ब्लॉग बनवायचो नाही. आणि मित्रांनो, मला एक सांगायचं आहे तुम्हाला. मी जे फिरतो, तर तुमचे काही मनात असेल का तुम्ही इथे जाऊन या, तर मला तुम्ही जरूर कमेंटमध्ये कळवा. कारण मी माझ्या हिशोबाने तर फिरतोच, परंतु तुमचा बी थोडा अनुभव असेल तो पण मला शेअर करा.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान आहे. सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीयेस 31 डिसेंबर 1664 रोजी जव्हारकरांचे कोळवणात प्रवेश केला. तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा सिरपेश देऊन येथे त्यांचे स्वागत केले. तेच हे ठिकाण प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे. शिरमाळा. आणि ॲडव्होकेट राजाराम मुकणे नगराध्यक्ष जव्हार 1 मे 1995 रोजी याची स्थापना झालेली आहे. आणि निसर्ग तर इतका सुंदर दिसतो इथून. हे बघा, हे जव्हार गाव आहे. एक मेंबर तिकडे आहे आपला. आला ते काय आहे दाजी? कोणतं धरण आहे ना, ते नाही का आपण गेलो होतो जयसागर. मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान सुरक्षितेवर स्वराज्यासाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीयेस 31 डिसेंबर 1663 रोजी जव्हारकरांचे कोळवणात प्रवेश केला. तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा सिरपेश देऊन येथे त्यांचे स्वागत केले होते. ते जे ठिकाण, ते जे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ शिरपामाळ. आले इकडे तर अवश्य भेट द्या. जव्हारला जातानाच पहिले 5-6 किलोमीटर पहिलेच राईटला आहे. नाशिकहून जव्हारला येताना